शिवाजी कोण होता? भाग पुढचा. आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळात रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड फौज फाट्यासह सिद्दी जोहर अन फाजल खान पन्हाळ्याला वेढा घालून बसले होते. महिने उलटले पण तरी वेढ्याला ढील पडली नव्हती. नेताजी पालकरांनी सिद्दी हिलालच्या साह्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकाम झाला होता. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडला नव्हता. अशा वेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूप विशालगडावर पळून जाण्याचा बेत केलाच. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हाती सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर अन त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता तो म्हणजे एक सामान्य गरीब शिवा न्हावी होता. या शिवा न्हाव्याला हे ठाऊक होते की आपण स्वतःला पकडून द्यायचे आहे. तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो तर आपला खात्मा होणार. पण तो तरीही तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवा न्हावी कुण्या जहागिरीच्या लोभाने गेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्द व ठाम भूमिका होती. कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी करतो अशी शिवा न्हाव्याची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता. नळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावधान झाला अन वेगाने पाठलाग सुरू केला. विशाळगडावर पोचण्यापूर्वी तो त्यांना गाठता तर खैर नव्हती. पण वाटेत एक घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडात ठोकला. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करून तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पकडला आणि मावळे कापले गेले. त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजीप्रभू आणि ते मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना. आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी राजा जगाय पाहिजे. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते. अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणे इतिहासाने नमूद करून ठेवली आहेत. शहानशाह औरंगजेबचा इमान सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्काचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गौसेना. पुन्हा शक्कल लढवली गेली अन महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्याचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांना दूर निघून जावे म्हणून ही रचना रचली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते म्हणजे मदारी मेहतर अन हिरोजी फर्जद. लवकर असो या उशीर असो डाव उघडीस येणार, आपण पकडले जाणार अन बेमौत मारे जाएंगे. ची मदारी मेहतरला अन हिरोजी फर्जदला जाण नव्हती. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर ना. शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे. ते पूर्ण व्हायला हवे, टिकायला हवे. आपण मेलो तरी चालेल हीच ती भावना. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे असं वाटायला लागावे अशी किमया शिवाजी राजे करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते. इतर राजांसाठी लढणारे होते, नाही असे नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले पण त्यांचे लढणे हे मर्दमकी गाजवून जहागिरी अन इनाम मिळवण्यासाठी होते. मेले ते जहागिरीसाठी अन इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हते. शिवकार्यात लढवये सैनिक तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीने सहभागी होती आणि हे फार महत्त्वाचे होते. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होते. खरं म्हणजे ते कार्य राजाचे नसते तर सर्व रयतेचे असते आणि म्हणूनच ते यशस्वी होते. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचे ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावना
कवीने सोप्या आणि रोखठोक भाषेत कविता करून नोंदवले आहे. खबरदार, जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचे. दामदुमीचा काळ आहे. सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावधान आहे. कोणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्यांचे लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे, अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत आहेत. शेतकऱ्याच्या 10-12 वर्षाच्या कोवळ्या पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार, पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, वगैरे वगैरे. हा चिमुरडा पोरगा शास्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो. भीत नाही. त्याला वाटते आपण सुद्धा हे केले पाहिजे. हे आपले कार्य आहे. शिवाजीराजा काहीतरी चांगले करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोरांनी शिवाजी पाहिलाच नव्हता. ओळख देख काही नव्हती. देणे घेणे काही नाही. पण तो शिवाजीच्या कामात मदत करून पाहतो, त्यासाठी धोका पत्करतो. शिवकार्यामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात सर्व सैनिक आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला. यातच त्याचे वेगळेपण सामावलेले आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.